विधानसभांच्या निवडणुकीमध्ये पैशांचा प्रचंड वापर झाला आणि सरकारी तिजोरीमधून भाऊबीज केली। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी हा आरोप केलाय। मतदानामध्ये घोळ होता आणि त्याचा छडा लागला पाहिजे अशी मागणी सुद्धा उपोषणकर्ते बाबा आढाव यांनी केली आहे। तर या योजना जाहीर करणं सरकारचा अधिकार आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। विरोधकांनी 3000चं आश्वासन दिलं ते प्रलोभन नव्हतं का असा सवाल सुद्धा अजित पवार यांनी उपस्थित केलाय। तुम्ही सरकारमध्ये आहात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, तो भाग वेगळा आहे। म्हणून पण तुम्ही एक गोष्ट केली, मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि तुमच्या सरकारने काम करा असं मी काही सांगत नाही। मी आत्मक्लेशाचा मार्ग आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या। ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत, इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे। तो त्यांचा अधिकार, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं। आणि आम्ही तरी 1500 रुपये दिले, त्यांचा जाहीरनामा आला, त्यांच्या जाहीरनाम्यात 3000 रुपये केले। त्याच्यामध्ये 3000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना की जे आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत। ठीक आहे, आत्ताची सुरुवात आहे। या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी आज पडलेली आहे। पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं। आमच्यापैकी काहींनी, म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा, योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला। थोडक्यात काय केलं या सरकारने, योजनांचा अनेस्थिसिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं।